इसके विरोध में यहाँ पर शिवाजी महाराज का अपमान किया उसके बाद जो द्वार है उसके बाद सुरक्षा व्यवस्था मुहैया कराई गई है। इसको लेकर ये पूरे नाराज है छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना धिक्कार असो 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 सरकार कोरडकरचा भाग आहे कोरडकरचा सरकारचा धिक्कार असो कोरडकरला पाठी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कोरडकरला पाठी घालणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो कोरडकर सोलापूरकरला राज्यसेवा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं? शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची, शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचं, हा या सरकारची गोळी नीती काय? आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते? शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं, शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटा ठरवणं, हे सोलापूरकर कोरटकर का करतात? ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे, ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे, ज्याने शिवाजी महाराजांवर पहिला वार केला। कोण आहे हा कोरटकर? काय त्याची लायकी? कोण आहे हा सोलापूरकर? काय त्याची लायकी? तो महाराजांवर बोलणार, सरकार त्याला संरक्षण देणार। माहिती लेट होलाय का? शिवाजीराजांबद्दल प्रेम आहे, महाराजांबद्दल प्रेम आहे, महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे, त्याला प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर डोळ्यात असा सलतोय। माझा काय सल्ला त्यांच्या विचारधारेवर ठाम राहिले पाहिजे। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश।
आपल्या सरकारने हा निर्णय केला पाहिजे, तो आज आम्ही केला आहे. आता यानंतरच्या कुठल्याही शैक्षणिक कामाकरता जे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा शैक्षणिक कार्यकर्ता जे विद्यार्थी पास होतील त्या सर्वांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यकर्ता जे काही आमचा महसूल विभाग प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्राला कुठलाही स्टॅम्प लागणार नाही, कुठलाही मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय आमचं सरकार समितीचं सरकारने घेतलेला आहे. आणि हा निर्णय शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. देखिए, आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. 2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आत्तापर्यंत 2019 साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे. ते 2000 तुम्ही निर्दोष सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे. तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही, हे खरं आहे की खोटं आहे? तुषारजी, तुम्हाला खूप गडबड आहे. मी उत्तर देतोय, नंतर प्रश्न विचारा तुम्ही. तुमच्या प्रश्नाला उत्तर मी नाही सांगत आहे, कोर्ट सांगते. कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे.
आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की ज्या घटना घडली 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे। मला वाटते या देशात लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत। आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे। माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काय भावनिक त्या विषयात करत नाही आहे, परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी पर्यंत संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थि विसर्जनसुद्धा करू दिलं नाही। इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात। मी जबाबदार पदावर काम करतो, माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे। त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे, आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार आहे। विषय पुढे सुरू होती की तुम्हाला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा ऐकल्यानंतर त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार। माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी। या आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। जे निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांना आमचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, कुठेही आमचा विरोध नाही, परंतु सभागृहामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षानं जाणवली की या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिथे आविष्कार केला जातोय हा अत्यंत निषेधार्ह आहे। सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्यानं बोलायला दिलं जातं आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याला संधी दिली जात नाही। जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, संभाजी महाराजांचा अपमान करेल, राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल, तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पंथाचा असला तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान हा कुठल्या जाती धर्माच्या माणसाला करायचा अधिकार नाही, म्हणून सर्वांना समान शिक्षा मिळाली पाहिजे ही सरकारची भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून या सभागृहामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 97 अन्वये आम्ही प्रशांत कोरटकरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव दिला। त्याचबरोबर अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या संदर्भात आम्ही हा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव सरकारकडे पोहोचल्याचा, विधानसभा सचिवालयाकडे विधानसभाकडे पोहोचल्याचा त्यांनी आम्हाला पुरावा दिला। हा पुरावा त्यांच्याकडे आहे। काल वास्तविक या विषयावर आम्हाला जोडून बोलण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला, आम्हाला संधी मिळाली नाही। आज सभागृह सुरू झाल्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आम्हाला तो प्रस्ताव मांडण्याचा संधी मिळावी, कारण सगळ्या कामकाजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महत्त्वाचं आहे। परंतु त्यावेळेला अध्यक्षांनी सांगितलं की मी स्थगन प्रस्तावाची मांडायच्या वेळेला येईन तेव्हा मी देईन, पण त्याच वेळेला अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव आला। त्या ठरावावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला संधी दिली आणि त्याच अनुषंगानं माझा स्थगन प्रस्ताव आहे तो त्यांच्याकडे पोहोचलेला आहे। त्यांनी वास्तविक त्याच प्रस्तावाच्या अनुषंगानं मला बोलायला संधी द्यायला हवी होती, पण मला बोलायला संधी दिली नाही आणि म्हणून
यातून सरकारचा बेगडी शिवाजी महाराजांच्या प्रेमाचा बुरका फाटलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमाचा बुरका फाटलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांवरचं आणि संभाजी महाराजांवरचं आणि राष्ट्रपुरुषांच्यावरचं प्रेम हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं कोणाचा तरी जात धर्म बघून त्या ठिकाणी प्रेम उफाळून येतं का हे स्पष्ट झालंय. कारण त्यांचा अपमान, या राष्ट्रपुरुषांचा अपमान हा हिंदूंनी करो, मुसलमानांनी करो, शिखांनी कसे करो, ईसाईनं करो, कुणीही केला तरी समान तुमच्या मनामध्ये शिक्षेची भावना असली पाहिजे. तुमच्या मनामध्ये समान अशा पद्धतीचा त्या संदर्भामध्ये संताप